नांदेडमध्ये ओबीसी समाज आक्रमक झालेल्या ओबीसी समाजानं नांदेड ते नागपूर महामार्ग रोखलाय। हदगाव तालुक्यातील बरड शेवाळा या ठिकाणी रास्ता रोको आंदोलन आहे। मराठा समाजाला दिलेलं कुणबी प्रमाणपत्र रद्द करण्याच्या मागणीकरता आक्रमक पवित्रा घेण्यात येतोय। गेल्या 7 दिवसांपासून हे आंदोलन सुरू आहे। आंदोलनाची शासनानं दखल न घेतल्यानं ओबीसी समाज संतापलेला आहे। मराठा समाजाला जे कुणबी प्रमाणपत्र देण्यात येत आहेत ते रद्द करण्यात यावे। हे जे प्रमाणपत्र आहेत ते संविधानाच्या नियमात बसत नाहीत असा आरोप करत दत्तात्रय अनंतार यांनी मागील 7 दिवसापासून उपोषण सुरू केलेले आणि त्यांच्या समर्थनार्थ आपण बघू शकतोय नांदेड नागपूर जो महामार्ग आहे तो या ओबीसी बांधवांनी रोखून धरलेला आहे। 2 ते 3 किलोमीटर अशा मोठ्या रांगत लांबच लांब अशा रांगा आपल्याला पाहायला मिळतात। जवळपास 2 ते 3 तासापासून हे रास्ता रोको आंदोलन जे आहे ओबीसी बांधवांचं सुरू आहे। या सर्व ओबीसी बांधवांची एकच मागणी आहे की मराठा समाजाला जे ओबीसी आरक्षण जे दिलं जात आहे, मराठा समाजाला जे कुणबी प्रमाणपत्र दिले जात आहेत ते कुठेतरी थांबवण्यात यावेत, अन्यथा हे आंदोलन असंच चालू राहणार आहे आणि यापेक्षाही उग्र आंदोलन या ठिकाणी करण्याचा इशारा या ओबीसी बांधवांनी दिलेला आहे। कमलाकर बिरादार, लोकशाही मराठी, नांदेड। 21 तारखेपासून दत्तात्रय अनंतार हे उपोषणाला बसले आहे। शासनानं कुठलीही दखल घेतलेली नाही। या शासनानं दखल घेतली नसल्यामुळं आज आम्हाला रोडवर उतरून रोड जाम करावा लागला। जर शासनानं याच्या समोर जर ताबडतोब नाही दखल घेतली तर शासनाला आम्ही एवढा इशारा देतो की आम्ही पूर्ण जेल भरू आंदोलन करू। आम्ही सर्व ओबीसी हातगावचे पूर्ण ओबीसी एसटी आम्ही रोडवर उतरू। ही शासनानं दखल घ्यावी एवढी आमची विनंती। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।